नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. श्री कल्मादेवी नमः. हाय देवा महाराजा, आज तू शांता दुर्गा. दर वर्षाप्रमाणे काल्या उत्सवाच्या निमतान तुझ्या पायाकडे नाट्य सेवा रुजू करपा खातीर आम्ही सगळे जमल्या. या नाट्य सेवेन कसलीच आड अडचण आडचे न्ही आणि आमच्याकडून कसली चूक बीक झाली जाल्यार ती मोठ्या मनान माफ करून मान्य कर रे देवा. पार्वती पते हर हर महादेव. चला चला आपण आता सुरुवात करूया. सगळ्यांच्या भूमिकांचं वाटप. हो ते एकदा झालं की आम्ही आमच्या कामाला मोकळे. हा. पण या वर्षी मला प्रमुख भूमिका पाहिजे कारण माझं नवीन लगीन झालंय बघ. हरकत नाही. हे बाबा चलवाच. तर मंडळी, या वर्षीच्या उत्सवाच्या निमित्तानं श्री कैलास वालावलकर लिखित संगीत कांचनबाला हे नाटक करण्याचे योजिले आहे. आता यातील पात्र परिचय. महाराज गिरी मापारी, युवराज पुणी मयेकर, सेनापती गजो हडफडकर. ए मेल्या, हाय तरी गजानन म्हण रे. बर, गजाननराव हडफडकर. सेवक दादू तारी. आणि कांचन बालेच्या मादक भूमिकेत जयवंत शिरोडकर. आणि दरवर्षीप्रमाणे व्यवस्थापकाच्या वादळी भूमिकेत गोईना सावंत. ए जमणार नाही, अजिबात जमणार नाही, सांगून ठेवतो. का जमणार नाही? मेल्यानो बरे बरे पात्र तुम्ही घेता आणि व्यवस्थापकाच्या मी. अरे पण तुझी ती दरवर्षीची हातखंडा भूमिका ना रे. तरी पण नकोच. अरे मला पण वाटतं मी पण ते चांगले चांगले पोशाख घालावे, अभिनय करावा. नकोच ते. यंदा मला एक तरी बरे पात्र पाहिजे ना, सांगून ठेवतो. एक जबाबदारीची भूमिका आहे, करशील? नक्की. अरे देऊन तरी बघ. अरे ते दौंडीवाल्याचं पात्र देणे यास. बर, कपडे चांगले घालायला मिळतील ना? उत्तम. मग चालेल. हा. ए जयवंताला कळवलं मुंबईला? हो. नाही, अरे मुंबईला पत्र पोचायला 15 दिवस तरी लागतात. थांबा, आत्ता लिहतो. काय लिहू तेवढं सांगा. लिह. पत्र लिहिण्यास कारण की हां. या वर्षी संगीत कांचनबाला नाटक करायचे ठरले आहे. त्यातील कांचन बालेचे संवाद पाठ करायला सुरुवात करणे, तसेच फोनवर गाणी ऐकून पाठ करणे. सर्व तयारीनिशी नाटकाच्या 8-10 दिवस अगोदर यावे आणि येताना केसाचे काळे आणि पिके गंगावून आणावे. तुझं सिनेमा स्टुडिओतलं काम काही दिवस बाजूला ठेवलंस तरी चालेल, पण कांचनबाला गावातल्या लोकांच्या काळजात घुसली पाहिजे. बाकी सगळं इकडे आल्यावर सविस्तर बोलूच. तुझा मित्र कांता फातर्पेकर. या 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 साहेब
मावशीने या महिन्याचे डब्याचे पैसे मागितलेत. हो. हे पैसे जर याला दिले तर नाटकाचं सामान घ्यायला पैसे कुठून आणू? सदाशिव, मावशींना सांगा मी पुढच्या महिन्यात एकदम देतो. ठीक आहे. त्या खिलाचंद शेठची फिल्म उत्तम झाली बरं का, जोरात चालणार. क्या बोलताय? तुला कसं माहित रे? अरे बघितली ना कटिंगच्या. हा बघ, ती वळली ना की तिकडे तिकडे कट कर. हां, युसुफ साहेबांनी काय काम केलंय कटिंगच्या वेळेस पाहिलं ना, कमाल. शिरोडकर किधर है रे? आया नहीं क्या? सर वो तो आज उशिरा येणार आहे, मला सांगून गेलाय. तुला तू क्या मालक है इधर? सॉरी हाँ? सर. बॅड हॅबिट, व्हेरी बॅड. रोज लेट येते आणि काय ना काय रिझन देते. तो आला की माझ्या केबिनमध्ये पाठव त्याला. येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आणखी थोडा उशिरा आला असता तर गुड आफ्टरनून म्हणता आलं असतं. झाला थोडा उशीर मला. थोडा थोडा त्या मोटवानीचं पिक्चर अडकलंय तुमच्यामुळे. ऑप्टिकलची कामं कधी संपवणार तुम्ही? रिलीजची डेट डिक्लेअर करून बसलाय तो माणूस. सर, ते काम होईल. मी आहे ना, मी वेळेवर पूर्ण करून देतो. बट डोंट डू धिस अगेन. ओके? येस सर. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. ग. मार्कर. ये मियां, आज क्यों लेट है? अरे वो लगता है तेरे नाटक का तालीम फिर से चालू हो गया है? पकड़. किती उशीर जयंता, तो राव कावलाय ना. जरा बाहेर ये, बाहेर ये. काय? सांगतो, वहिनीने तुला जेवायला बोलवलंय. तुझ्या आवडीचा बेत आहे, तुला यावं लागेल. अरे मला जमेल असं वाटत नाही. माझ्या नाटकाची तारीख जवळ येत चालली आहे. माझी अजून काहीच तयारी नाही आहे. हे सगळं मला सांगू नकोस, वहिनीला सांग. मी प्रयत्न करतो. अरे प्रयत्न म्हणजे काय? हे बघ, नाही आलास ना तर वहिनी नाराज होईल. अरे पण माझे अजून संवाद पाठ नाही आहेत. गाणी बसवायची आहेत. तिकडे गोव्यात जोरदार तालमी सुरू झाले असतील. बालपणीच कांचन बालेच्या वडिलानं तिचं लग्न माझ्याशी करायचं ठरवलं. तसं वचन माझ्या पित्यालाही दिलं. त्यामुळे कांचनबाला फक्त माझी आणि माझीच आहे. तू जर तिच्याकडे वक्रदृष्टीनं पाहिलंस तर खबरदार, एकेकाची खांडोळी करून टाकेन. कांचन बालेसाठी मी सैतानाशीही लढायला तयार आहे. अरे हिम्मत असेल तर तलवार उचल, बघूया कोण माझी खांडोळी करतो ते. अरे बाबा, तू कशाला बोलतोस? भूमिका ज्याची आहे त्याला बोल. कुठे गेला पुनिमयकर? तो आज आलाच नाही तालमीला. नवीन लग्न झालंय ना, लवकर झोप येत असेल. अहो नवीन कसलं, चांगले 4 महिने झाले लग्न होऊन. अरे याला काय अर्थ आहे? गेले 4 दिवस तो कारण सांगतो. मास्तर, आज याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, नाही तर तालीम पुढे जाणार नाही. मला वाटतं आत्ताच आपण त्याच्या घरी जाऊ. चला चला. चला, चला. एवढे हा. ए, पेंगू नकोस. चल, चल, लवकर. चल, चला. पुनीनं मागून घेतली भूमिका. वेळच्या वेळी तालीमीला यायला नको. बरोबर आहे, मारा हात. ए पुणे, ए पुणे. अरे हळू रे, बायको घाबरेल ना त्याची. नवीन लग्न आहे बाबा. बर. ए पुणे, गाढ झोपलाय वाटतं. चला निघूया आपण, उद्या सकाळी बोलूया. आला वाटतं पुणी. नवीन कोरी करकरीत बॅटरी दिसतीये. बॅटरीचा आणि पुणीचा काय संबंध? अरे त्याच्या सासऱ्याने दिले म्हणे त्याला. गावात एकमेव बॅटरीवाला म्हणून मिरवतोय तो. काय सांगतो? मग नव्या नवऱ्याची नवी बॅटरी. काय रे एवढ्या रात्री? अरे बाबा, नाटकाचं काय ठरवलंस? काय म्हणजे? काय म्हणजे काय? अरे संपूर्ण नाटक तुझं आणि जयवंताचं. जयवंताची काळजी नाही, तो तयारी करून येईल. पण तुझं काय? ते सांगायचं होतं हो मला. ही युवराजाची भूमिका मला झेपेल असं वाटत नाही. काहीतरी सांगू नकोस. मागच्या वर्षी 4 अंकी नाटक तोंडपाठ केलं होतंस, यंदा कसं होत नाही ते बघू. आणि आता आयत्या वेळेला कारण सांगू नकोस. खरं सांगू, माझ्या बायकोनं संपूर्ण नाटक वाचून पाहिलं. चांगलं आहे ना.
तिला पण मदतीला घे. तसं नाही रे, ती म्हणते ही भूमिका नाही करायची, दुसरी कुठलीही कर पण ही नाही करायची. अरे तिला सांग प्रमुख भूमिका आहे आणि मी मागून घेतली आहे. सांगितलंय रे, पण तिचं आपलं एकच, ही भूमिका नको. पण का? कारण यंदा सासरवाडची बरीचशी मंडळी काल्याला येणार आहे, म्हणजे खास नाटकासाठी येणार आहे. मग काय, तू त्यांची उठबस करण्यासाठी मोका राहतोयस? ते आमच्यावर सोड तू. कितीही पाहुणे येऊ देत, चोख व्यवस्था ठेवली जाईल. कांता, प्रश्न व्यवस्थेचा नाही रे, बायकोच्या अवस्थेचा आहे. तिला काय झालं? युवराज म्हणून मी कांचनबालेचा हात हातात घेणार, तिला जवळ घेणार, आलिंगन देणार, हे सर्व तिला सर्वांसमक्ष नाही सहन होणार. अरे बाबा, कांचनबालेची भूमिका करणारा पुरुष आहे, तू जयवंताला मिठी मारू शकत नाही. मारू शकतो रे, पण कांचनबालीतला जयवंत तिला दिसायला हवा ना. त्यापेक्षा असं करा, मला दुसरी कुठलीही भूमिका द्या. ठीक आहे, उद्या तालमीला ये. काय फिरवा फिरवी करता येते का ते बघू. ठीक आहे, येईन मी. बरं वहिनी, हा जेवण अतिशय सुंदर झाले बरं का. हो ना. मग जिने केलंय ना तिलाच सांगा तुम्ही भाऊजी. काय सांगताय खरंच? मग अरे बाबा, तू येणारच म्हटल्यावर तिनं स्वतः जेवण बनवलंय सगळं. अगं उभी का, वाढ. हो घ्या. नाही नाही, अहो घ्या ना. मी पुन्हा येईन ना. ठेव. चल. चल नको अगं, तू जा. अरे ती कांतीबाईची फिल्म गेली, कळलं? हो कळलं. खरं तर ती फिल्म आपल्या लॅबमध्ये यावी होती. असो, आता काय करणार. बरं 2 वाजले, मला निघायला हवं. जातोयस? हो, कारण तो रुस्तम फोन देतो असं मला म्हणाला होता ना गाण्यासाठी. बर. जर 3च्या आत मी गेलो नाही तर तो निघून जाणार. अगं मला ऐकलंस जायलाच का, हा जातोय. हे काय निघाला तुम्ही हवं. हो वहिनी, एवढं? मला निघायला हवं, येतो मी. चल, बर या. उद्या भेटू. हो हो. कसा वाटला मुलगा? उत्तम आहे. आता त्याच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या तुम्ही. काय हो, त्याला कल्पना दिली होती ना या विषयाची? हो. काय तू पण. बाकी मुलगा एकदम छान आहे. आहे ना, असणारच. शिवाय उत्तम नोकरी आहे बरं का, आणि गावी भरपूर शेती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकुलता एक आहे, नागाना पिचा. काय सांगताय? रूपलोचनी हे पाहताना, रूपलोचनी हे पाहताना, रूपलोचनी हे पाहताना, जाण कशाची उरे नच आता, जाण कशाची उरे नच आता, रूपलोचनी हे पाहताना, रूपलोचनी हे पाहताना. तव स्पर्शाची ओढ मनाला, तव स्पर्शाची ओढ मनाला, तव स्पर्शाची ओढ मनाला, तुझ विण मन हे विषण्ण आता, तुझ विण मन हे विषण्ण
आता रूपलोचनी हे पाहताना रूपलोचनी हे पाहताना. जयंता, अरे तुझ्या सुट्टीची तू अजिबात काळजी करू नकोस. पण एक मात्र आहे, सुट्टीचे दिवस वाढवू नकोस, नाही तर तो राव माझ्या मानेवर बसेल. नाही रे, मी तुला शब्द दिलाय ना, तो मी पाळणार. बर, तुझ्या कामाविषयी त्या करीमला सगळं समजावलंयस ना तू? हो, सगळं समजावलंय. बर, हा फक्त ड्यूप्स निगेटिव्ह बाकी आहे. त्याची काळजी करू नको, मी आहे ना, मी घेतो जबाबदारी त्याची. बरं जयंता, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे मग बोल ना. नाही, तू फक्त गैरसमज करून घेऊ नकोस, एवढंच. बोल रे. काय काजू फेणी आणायचे गोव्यावरनं का वहिनीनं खारे बांगड्या मागवलेत? नाही रे, तसं काही नाही. काय तू परवा जेवायला आलास, तू गेल्यानंतर मी आणि आशा तुझ्याविषयी थोडं बोलत बसलो. आम्ही असं ठरवलंय बरं का, म्हणजे आम्ही असं ठरवलंय की विनतीची आणि तुझी सोयरीक झाली तर अर्थात तुला विनती पसंत असेल तरच पुढच्या गोष्टी. मी तुला आत्ता या क्षणी काहीच सांगू शकत नाही, कारण या क्षणी माझं सगळं लक्ष माझ्या नाटकाकडे आहे. हो, अरे पण काहीतरी सांगशील की नाही? विनायक, आपण या विषयावर नंतर बोलायचं का? हो, काहीच हरकत नाही, काहीही हरकत नाही. तुला जे योग्य वाटतं ना तेच तू करावंस अशी माझी इच्छा आहे. पण एक मात्र आहे, उत्तर मात्र द्यायचं तू आल्यावर. घ्या दादू, चला आतून बाबा निघूया. चला. अरे थांबा ना, उद्याचं काय? उद्यापासून तयारीक लागायला हवं उत्सवाच्या. अरे या वर्षाच्या जयवंता 10 दिवस लवकर आलाय. नाटक जोरदार होणार. नाव किती म्हणले रे मोरतो? कसले नाव रे? तुम्ही करता ते मराठी नाटकाचे. तू नाटकच बघ की रे सरळ. नाव गाव किती हवं तुला? अरे बाबा, तसे तर तसे, पण नाटक जानच झाले पाहिजे. किती दादो जयवंत भेटलो वाटे तेका पण आहे हेच चांगला. आता जयवंत आहे ना, मग नाटक जोरदारच होणार. काय दादू? तसे ना रे, चेडवा मेड जाता रे त्याच्या सिनेमा स्टाईलीर. गेल्या वर्षी वासूची पोरगी शांती पिशी झाली होती. अरे चेडवाच नाही, बुरगे पण पिशे होतात. नटीच्या रूपातला जयवंता काय दिसतो. मुंबईच्या सिनेमातल्या नाट्यात झक मारतात. हे तू मला सांगतोस, मी काय ओळखत नाही जयवंताला? अरे त्याच्यासाठी तर मी मराठी नाटक बघतो आवडीने.
अगं बाई 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 बाई, आज आनंदाला अगदी उधाणच आलंय तुझ्या. पण इकडे कशाला आणलंस ग? तुला निसर्ग फार आवडतो ना, हे माहिती आहे ना मला. आणि दुसरं म्हणजे या कुंजवनात परदेशीच्या युवराजांची स्वारी येते म्हणे शिकारी करता. अगं बाई, म्हणून का हा घाट घातलायस? तरी म्हटलं आज अचानक इकडे यायची लहर कशी काय आली तुला? पण युवराजांना स्त्रियांचा तिटकारा आहे म्हणे. असं? मग पाहाच तू, नाही तुझ्या युवराजांना माझ्या प्रेमानं घायाळ केलं तर माझं नाव बदलून टाकीन मी. बघ बाई, तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे सारं. अगं बाई, युवराजांची स्वारी इकडेच येते वाटतं. हा? काय रे गोकर्णा, या वनात तर एकही हरिण दिसत नाहीये. गोकर्णा. हो 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 युवराज, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, चल तर मग. जोपर्यंत शिकार मिळणार नाही तोपर्यंत माघारी जायचं नाही. हो, माघारी जायचंच नाही. गोकर्णा. हो 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 चल. हो हो जाऊया. हो. काय झालं समाधान? काय समजतो का हा स्वतःला? युवराज, ते माहित आहे ग, पण याला माझ्या सौंदर्याचा अपमान करण्याचा काही एक अधिकार नाही आणि मी हे कदापि सहन करणार नाही. मग काय करायचं ठरवलंय? मथुरे, जोपर्यंत या युवराजाला मी माझ्या प्रेमानं वश करत नाही तोपर्यंत मी नृत्य करणार नाही. कांचन बाले. हो, आणि हीच माझी प्रतिज्ञा आहे. ऐक कांचन बाले, जान आता होऊ नको. यालाच म्हणतात प्रतिज्ञा परत नाटक. कांचन बाले, नाही. आता जयवंताचं काम शेवटच्या ते येईपर्यंत आपण आपलं वर्षाचं काम करून येऊया. होय होय होय, चला चला चला. कांचन बाले, कांचन बाले. ए विठ्ठल, कशा दिले रे बजे? तुला काय माहित नाही, रोजच तर खातो. अरे उत्सवाच्या वेळी वेगळा पिरेस असतो ना. जशी मी मागणार आणि तुम्ही देणार. बाकी किती सांग, उत्सवाच्या फेस्ताच्या वेळीची बोजी वेगळीच हा. आणि तुझ्या आजची रूच तर विचारूच नको. पुरं पुरं घे. अरे आणि त्यानं त्यांना पण घे. घे. राणी. 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 अरे मूर्तू, पैसे देणार रे, तुला दुप्पट देतो. खाजा करता देतो, याच्या करता नाही. तुला उद्या माशाची गाथण देतो. गाथन बिथन काही नको, याच्या करता पैसे देणार नाही. देणार रे. देणार नाही. अरे 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 पळू नका. अरे रावा. अरे सोलदार नाही ते, आपल्या जयवंताचा निमाणा प्रवेश सुरू असणार. अरे रावा. व्रत प्रेमाचे वश हे मजला, व्रत प्रेमाचे वश हे मजला, व्रत प्रेमाचे वश हे मजला. व्रत प्रेमाचे व्रत प्रेमाचे वश हे मजला. याच कमीयन तू मम दाता, याच कमीयन तू मम दाता, याच कमीयन तू मम दाता. रूपलोचनी हे पाहताना
रूपलोचनी हे पाहताना जाण कशाची उरेन छाता जाण कशाची उरेन छाता रूपलोचनी हे पाहताना रूपलोचनी हे पाहताना रूपलोचनी हे पाहताना. वा कांचन बाले वा. मी तुमची दासी झाली आहे. मला तुमच्या चरणाशी जागा द्या युवराज. नाही नाही कांचन बाले, तुझी जागा माझ्या चरणाशी नाही, माझ्या हृदयात आहे. आज माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. काय जयवंतनी काय काम केलंय बघा. जानोत एक्सलंट. काय सुंदर बाई असा रे. आम्ही त्या ओस्तुरीक भेटून येऊया. होय चल चल. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नाटक चांगलं झालं. सगळी रवळनाथाची कृपा. अरे हे आत कसे आले. बघायला आले असतील. आत कुणी जय हिंदवाला आहे का ते. होला ऑन दिसता प्रिन्सेसचा. त्यांना राजकन्या हवी आहे. अरे राजकन्या म्हणजे नाटकातली असणार. बरोबर मरे. होय. आम्ही ये पारेस एक्स कांचनबाला. अरे मी नाही का सांगितलं. कांचनबाला म्हणजे आपला जयवंता. 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 स्टाबेई तिला पाठवा. पाठव ते प्रेस. हो पाठवतो. हो. कांता बाहेर सॉल्दार साहेब आलेत. त्यांना जयवंताला भेटायचं आहे. कशा. तूच बघ. ए जयवंता, बाहेर सोलदार साहेब तुला भेटायला आलेत. चल. कशाला. अरे बघूयात तर खरं. चल. अरे पण अरे चल रे, बघूयात तर. ये. तुम्ही जयवंत. हो मीच जयवंत. तुम्ही ओस्तुरी नाही. पॉदमॉस. हो इष्ट आदमीरा सांग. कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन. उसे grande actor. Parabéns, parabéns. जयवंत निकाल कमालच केली. हा. अरे आधी कुणाला कळलेच ना ही भानगड किती. आणि ज्यांना कळली तेव्हा मी जे काय हसलोय. अरे बापरे. पण एक गोष्ट मानायला हवी आहे. जयवंतासारखा कलाकार अख्ख्या गोव्यात सापडणार नाही. अरे नुसत्या गोव्यातच नाही, पोर्तुगालात पण नाही. बाकलेच बोलले काल. आपला जयवंता बाहेर असताना डोक्यावर घेऊन नाचले असते रे त्याला. आपल्या इथे कलेची किंमतच नाहीये कोणाला. अरे पाखले घेऊन वैतात म्हणे त्याला. काय म्हणतोस. गजाल खरी का रे. मग नाही तर काय उगाच भेटले काल त्याला. सांगून गेलेत म्हणे. अरे देवा आता काय रे. अरे मी विचार करतो, उद्या जर जयवंत खरेच पोर्तुगालला गेला तर पुढल्या वर्षी आम्हाला नटी खय मिळणार. हे दुसऱ्याचं कल्याण होतंय बघू नका, स्वतःच्या आधी बघा. त्या काय नाही, मी सांगणार आहे जयवंताला खुशाल जा म्हणून. नका जाऊ. आणि काय करू. इथं राहा, नाटकात कामं कर. कालची ती सोलदाराची खबर अख्ख्या पंचक्रोशीत झाली असणार. तुझ्या पुढच्या नाटकांना बघ कशी गर्दी होते ती. म्हणून म्हणतो इथे राहा आणि नाटकात कामं कर. कांता तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण माझ्या पडतीची शक्यता आहे. अरे नोकरी म्हणजे परत दुसऱ्याची गुलामीच ना. नट होशील तर राजासारखा राहशील. पण नाटकातलाच राजा ना. रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा. तुझ्या बाबतीत होणार नाही असं. कारण तुझ्या अभिनय कौशल्यावर तुका बालगंधर्वसारखा रुबाब आणि लौकिक मिळेल बघ. आणि नोकरी सोडून जर येणार असेल तर एक लक्षात ठेव, मी पूर्ण तुझ्या पाठीशी आहे. रूपलोचनी हे पाहताना रूपलो. काय विचार कसला करतोयस. निर्णय घे. हा विनू, तुला मुलगा आवडला ना ग नक्की. तुला आणि दादाला आवडला ना. हो मग ठीक आहे. तसं नाही ग, लग्न तुला करायचंय. मी सांगते म्हणून हो म्हणू नकोस. हे बघ, माझा तुझ्यावर आणि दादावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघं जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच असेल ना. वहिनी, अगं आई गेल्यापासून तूच इतक्या मायेने वाढवलंस मला.
तुझ्यासाठी मी काही करेन ग. असं म्हणजे मी सांगते म्हणून तू लग्न करतेस तर? हा, तुला मुलगा आवडलेलाच नाहीये? अगं नाही ऐकलं का वहिनी, म्हणजे मला पण आवडलंय. सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ह्युगं स्मरामि शुभमुहूर्त सावधान. नाव घे. सप्तपदी झाली आता होणे नाही दूर, जयंतरावांच्या संसारात माझे जुळतील सप्तसूर. जयंती. जयंती, जयंती. आले. अगो बाई, हे काय निघालात तुम्ही? अहो अजून डबा व्हायचा आहे. थांबा, 2 मिनिटात आले. थांब ग. अरे हे काय, काय कुणी बघेल ना. अरे कमाल आहे. बायको माझी, घर माझं, आणि लोकांना कशाला घाबरायचं? हा? चला. बरं इकडे ये. का? मला सांग, आज काय? काय? अगं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? खरं तर तारखेचं. तारखेचं? आज 18 तारीख, पण आज काय आहे? आपलं लग्न किती तारखेला झालं होतं? अगो बाई हो, विसरलेच मी. अहो आज आपल्या लग्नाचा मासिक वाढदिवस. मला सांग, खुश आहेस ना तू? असं का विचारलं? वाढदिवस विसरले म्हणून? तसं नाही ग, मी बघतोय ना दररोज माझा उशिरा येणं, ओव्हर टाईम. म्हणावं तसा वेळ देऊ शकलो नाही मी तुला लग्न झाल्यापासून. हौसेने कुठे फिरायला गेलो, सिनेमाला गेलो, असं झालंच नाही. मला कळतं, आपल्या संसारासाठीच करताय ना सगळं. असं तर नाही की तुम्ही बाहेर फिरताय आणि मी घरात बसली. पण या सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित्त घ्यायचं मी ठरवलंय. प्रायश्चित? हे बघ. काय आहे? अगं बघ तर. अय्या, प्रीमियरचा पास. खुश ना? बर, मला निघायला हवं. हां. संध्याकाळी 6:30 वाजता थिएटरवर यायला विसरू नको, ठीक आहे? मी वाट बघतोय. शिरोडकर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. इट्स रिअली व्हेरी गुड मॉर्निंग. काही खास? येस, देर इज अ गुड न्यूज फॉर यू ऑल. अरे ते मागच्या टायमाला तू तनेजाचा पिक्चर केला होता ना, ते काम लई आवडलं त्याला. आपली नेक्स्ट फिल्म त्यांना ऑप्टिकल साठी पाठवून दिली आपल्याकडे. अर्जन्सी आहे पण पैसे जास्त आहेत. सर कधीपासून चालू करायचं आहे काम? कधीपासून? आजपासून, आतापासून. निगेटिव्ह पण पाठवून दिले आहेत. आजपासून? हा. आज नाही जमणार, उद्या केलं तर चालेल का? तब्येत बरं नाही काय? नाही सर, मी बायकोला सांगितलंय तिला आज प्रीमियरला नक्की घेऊन जाईन. तुम्हीच पासेस दिलेत सर, सगळं ठरलंय. आयत्या वेळेला सर सगळं रद्द झालं तर तिला वाईट वाटेल. त्याचा काही प्रॉब्लेम नसते रे. बायकोला सांग नंतर जाऊ. अरे पिक्चर काय उद्या पण पाहता येईल, आपलंच पिक्चर आहे. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही जयवंत. सो फॉरगेट द प्रीमियर. बायकोला सांग संडेला जाऊया. नाही सर, मला जमणार नाही. डोंट बी सिली जयवंत. सर माझा नाईलाज आहे. अरे
जयवंत वेडेपणा करू नकोस. अरे बाबा, आपल्या लॅबच्या प्रेस्टिजचा सवाल आहे. तनेजा मोठा क्लायंट आहे. आपली कंपनी अशाच मोठ्या क्लायंटच्या भरोशावर चालत असते. सो वी कांट लूज द क्लायंट. तुला आज ओव्हर टाइम करावा लागेल. सर, ही म्हणजे जबरदस्ती झाली. तसं समज वाटल्यास इट्स अन ऑर्डर. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. ओके. वेलकम. वेलकम मिस्टर आहुजा. माय प्लीज. थँक यू. प्लीज. माय वाईफ. नमस्कार. प्लीज का. प्लीज. अरे आप लोग की मजा आली तुला माहिती आहे. अरे मी तुला जयवंत तू. अच्छा अच्छा चला एक मिनिट. ही माझी बायको जयंती आणि हे आमचे बॉस मिस्टर राव. वेलकम. चला ना लवकर या. कमन कमन. अरे चला या. काय मग मजा आली की नाही. हो मग. खरं सांगू, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी असं काही पाहिन म्हणून. दादा एवढी वर्ष नोकरी करतोय, एकदा सुद्धा नेलं नाही त्यांनी मला प्रीमियरला. एवढे सगळे तारे तारका पाहताना इतकी मजा वाटत होती. बरं ते जाऊ दे. तू देव साहेबांना पाहिलंस की नाही. हो. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के क्या मैं जान सकता हूँ कि झील से गहरी इन आंखों में डूबने के लिए बेताब इस दीवाने पर यह हसीना रहम खाएगी या नहीं. हाय दैया. हाय 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 हाय, तुम्हारी इसी अदा ने तो घायल करके रख दिया इस बंदे को. जी चाहता है कि दुनिया भर की सारी खुशियां तुम पर न्यौछावर कर दूं. तुम्हारी ये मांग सितारों से भर दूं. तारे सजाऊंगा तेरे घर के सामने. मैं गया था ना, मैं गया था उधर. अच्छा. बोला उसको. वो सब छोड़. भाभी को पिक्चर कैसा लगा. अरे एकदम अच्छा लगा. काय बेफाम खुश झाली ती माझ्यावर माहितीये. मी म्हंटल बघ, आमची पण मेहनत असते याच्यामध्ये. तू म्हणतेस ना दररोज एवढा वेळ का लागतो, काय करत असता. म्हटलं हे करत असतो. अच्छा, वो राव था क्या उधर. अरे होता ना, दारातच स्वागताला उभा होता. भडका नाही तेरे पे. अजिबात नाही, उलट प्रेमानं स्वागत केलं. कमाल हो गया यार. ऐसा कैसा हो गया. ऑर्डर म्हणे. अरे आपण काय 24 तास यांचीच गुलामी करत राहायची का. आपल्याला काही खासगी आयुष्य आहे की नाही. अरे लेकिन वो एक्शन लेने वाला था ना तेरे पे. माझ्यावर. तू ऐकलं नाहीस का, माझ्या कामावर त्याला ही फिल्म मिळाली आहे. तो काय ऍक्शन घेतोय माझ्यावर. आणि तुला सांगतो रावला. गुड मॉर्निंग सर. चला कामाला. यस सर. काम किती झालं. सर मी आत्ताच सुरू केलंय का. काल बोललो होतो ना तुला मी, अर्जंट काम आहे, द्यायचे आहे बाबा. सर काल नो रिझन्स, कारण सांगू नकोस रे. सर मी आत्ताच सुरू केलंय काम. काल का नाही केलंस. पण एका दिवसाने काय फरक पडणार आहे सर. तू मला शिकवतेस का रे. हे लोक शाला मार्केट मधून कसा पैसा उचलून फिल्म बनवते माहितीये तुला. त्यांच्या एका दिवसाच्या व्याज किती असते माहितीये. तुझ्यासारखे 56 लोक एकत्र विकले ना तरी एका दिवसाच्या व्याज निघणार नाही त्यांच्या. तोंड सांभाळून बोला सर. माझं काम आवडलं म्हणून त्यांनी हे काम आपल्या लॅबला पाठवलं हे विसरू नका. खरं वाटले की काय तुला. अरे असं आम्ही लोक बोलत असते नेहमी तुझ्यासारख्यांना खुश करण्यासाठी. तुझ्यासारखी 10 जण उभे करू शकतो एका दिवसात. ठीक आहे मग करूनच दाखवा. मी आत्ता या नोकरीचा राजीनामा देतोय. काहीतरी बोलू नकोस. काहीतरीच नाही, खरंच बोलतोय मी. आता या क्षणाला या नोकरीला मी लाच मारतोय. गेला सोडत तू आणि तुझा तो तनेजा. समजलं. जयवंत सोड रे. अशा 56 नोकऱ्या मिळतील मला. पण यांना कळत कसं नाही. नोकऱ्या काही रस्त्यावर पडल्यात का. तसं नाही ग. त्यानं मनात आणलं ना तर दुसरी नोकरी मिळेल सुद्धा त्याला. अगं याच्यासारखा टेक्निशियन आमच्या लाईनीत शोधून सापडणार नाही. हो पण त्यासाठी मुंबईत राहायला हवं ना. म्हणजे दादा अरे मुंबई सोडून कायमचं गोव्याला जायचं म्हणतात ते.
माझ्या पोर्तुगीज परमिटसाठी अर्ज पण केलाय. काय सांगतेस तू हे? अगं करणार का हा तिकडे जाऊन? काय बोलला का तुझ्याशी हा? नाही, पण तू समजाव ना त्यांना. मला नाही रे जायचं मुंबई सोडून, पण माझं ऐकतील असं वाटत नाही. तू बोललास ना तर काहीतरी फरक पडेल. मी समजवतो त्याला, तू अजिबात काळजी करून घेऊ नकोस. अगं कुठे जात नाही हा. जयंती माझं ते. अरे विनायक, बरं झालं तू आलास. रावचा निरोप घेऊन आलोय. सॉरी म्हणालाय तुला. हे बघ जयंता, आता राव तुला सॉरी म्हणालाय ना, लवकरात लवकर जॉईन हो. ते आता शक्य नाहीये. मी का त्याच्या इशाऱ्यावर नसणारी भावली नाहीये. अरे म्हणून तू मुंबई सोडून जाणार आहेस का? हे बघ जयंता, तुला तिथे नोकरी करायची नाही ना, नको करूस. मी तुला दुसरी मिळून देतो. या क्षणी तरी ते शक्य नाहीये. मग काय ठरवलंयस तू? मी गोव्याला चाललोय. जयंता, शेवटी तुझ्या आयुष्याचा निर्णय तूच घ्यायचा आहेस. एक मित्र म्हणून मी तुला इतकंच सांगतो, कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊ नकोस. वाटल्यास गोव्याला जा, विचार कर, आणि नोकरीची काळजी करू नकोस. त्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, मी कळवतो. काल साहेबू सांगत होता बांगड्याक बरी मागणी असा. मागणी आहे रे, पण मासे मिळतात कुठे? 4 दिवस जरा थंड आहे. काल पेडवे भरपूर तिठ्यावर, बांगडो नावाक सुद्धा नाही. राघोबा, जयवंता न रे तो. मुंबईसून आला. आणि ती बाईल कोण रे बरोबर? नटी वाटते ना सिनेमातली. जायता ए हा वो व्हडलो नट हा बोमय वचोन आणि व्हडलो जालो. मग ती नटीच असणार. हा तिला गोय दाखवायला घेऊन आला असेल. अरे जयवंताच्या फाटल्यान नटी लागची ना जाल्यार आनी कोणा फाटल्यान लागतली, बरोबर न्हू? अंदाज कित्याक बांधता हातून? तोंडावर विचारूया ना त्याला. कित्या सांजे कांताक विचारूया, सगळी खबर मेळटली. यावर तुझं काय मत आहे? नाटक, तू नाटकात कामं करायचीस. खरं सांगू, हाच विचार करून मी तो निर्णय घेतलाय. काय सांगतोयस? अरे मग कसली चिंता करू नकोस, मी पूर्ण तुझ्या पाठीशी आहे. कामं तर इथं तुझी वाटच बघताय. वहिनी, तुमचं काय मत? ते घेतील तो निर्णय योग्यच असणार. अजून काय पाठिंबा पाहिजे तुका? वहिनी, जयवंतासारखा नट अख्ख्या पंचक्रोशीत सापडणार नाही. तुम्ही अभिनय बघितला का नाही त्याचा कधी? ते दाखवतील तर पाहणार ना. म्हणजे घरात अजून माहितीच नाही. मागच्या वर्षी नाटक बघून पोर्तुगीज सोल्दाराने याला बक्षीस दिलं होतं. एवढंच काय, पोर्तुगलला घेऊन जातो म्हणाला होता. आणि लोक तर याच्या कामावर खुशच आहेत. नाटकात कामं करशील तर राजासारखा बसून खाशील. काय बरोबर आहे ना? हो रे. चल निघतो मी, आई वाट बघत असे. घरी आज बांगड्याची किसमूर केली. वहिनी तुमच्यासाठी पाठवून देतो. हा चला. बघितलंस, कामच माझी वाट पाहत आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यापासून धावपळ सुरू. मग त्याआधी आपण देवदर्शन करून घेऊया. शांता दुर्गे तुका भेटाया आणिली माझी ही बाय. शांता दुर्गे तुका भेटाया आणिली माझी ही बाय. संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणि कनाय. हो हो संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणि कनाय. शांता दुर्गे.
सुसाट वारा दर्या किनारा आंब्याच्या जोडीला काजूही खारा सुसाट वारा दर्या किनारा आंब्याच्या जोडीला काजूही खारा गर्द हेरान केळीचे पान गर्द हेरान केळीचे पान इवल्याशा भूमीला किती वरदान इवल्याशा भूमीला किती वरदान आभाळाखाली प्रीत पांघरू जशी दुधा बरसाय हो आभाळाखाली प्रीत पांघरू जशी दुधा बरसाय हो संसार आमोचा सुखान हो गाऱ्हाणे आणि कनाय हो संसार आमोचा सुखान हो गाऱ्हाणे आणि कनाय शांता दुर्गे यौवन निखारा घर नसे हा फक्त निवारा तुझ वीण भासे यौवन निखारा दोघांचा घाट हा संसारी थाट दोघांचा घाट हा संसारी थाट एकटीच कारे पाहते मी वाट एकटीच कारे पाहते मी वाट मला पण बघायचंय धालू काय असतं ते खरंच येते रात्री. अगं नवीन नवरी आहेस तू या वर्षी मुद्दाम ये खेळायला. हो हो येईन नक्की येईन खरंच येईन. ठीक बघ आहे या तुला मस्त. आवडेल हा, नक्की खेळायला. नक्की येते या. बरं बरं. ताई नक्की हो हो येते आता आपण यशोदाकडे जाऊया. अगो बाई इथेच बसलात या आत या. तुम्ही लवकर आलात. हो मला वाटलं तुम्हाला उशीर होणार. पण तू कुठे गेली होतीस? थोडी फिरून आले अहो. आणि त्या बायका कोण होत्या ग? शेजारच्याच त्यांच्या बरोबरच तर फिरून आले आणि थोड्या ओळखी वाढवल्या. जयंती ओळखी वाढवण्याची काही गरज नाही आणि मला ते आवडत नाही. अहो पण तुम्ही दिवसभर घरी नसता मग मी भूतासारखी एकटी बसून करू तरी काय? कसं आहे माझ्यासारख्या कलाकाराचं खाजगी आयुष्य घराच्या बाहेर जाता कामा नये. उगाच लोक चर्चा करतात आणि मग घरातल्या गोष्टी गावभर होतात. मी तुमच्यासाठी चहा आणते. ए जयंती हा रात्री येतेस म्हणून जे सांगितलं ते कुणाला? अगं बाई हो ते सांगायचंच विसरले. अहो आज धालो आहे ना मी नवीन नवरी आहे ना म्हणून मला खास आमंत्रण आहे. आणि मी जर नाही म्हटलं तर? तुम्ही म्हणणार? पण मी सांगितले सगळ्यांना. तुला मी महत्वाचं आहे की सगळे? तुला कळत कसं नाही? आज मी इतक्या दिवसांनी घरी आलोय आणि तू बाहेर जाणार. ठीक आहे जा. नाही जात. वंदोदय तुळशी माते मानाच्या गुरु राम मानो रानो देवा महाराज तुका कोणीतरी कित्या सांगला आणि त्यांना बऱ्या आनंद दिला हांगा कित्या करपाचें झालांचें म्हणून बरें करून घेवचें. श्री धालो धालो गे बाये धाल्यानी खेळूया गे बाये
वा, आज कितीतरी दिवसांनी घरचं जेवण जेवलो मी. जयंती, खूप सुंदर जेवण केलंयस तू. आया झाल्यावर बरे झाले सखया साथ तुम्ही घाला गे, सखया साथ तुम्ही घाला. रमेच्या हाती भांगरा काकणा किणकिण नाद येई गे, किणकिण नाद येई. किणकिण नाद ऐकून नाद वारुळात डोले गे, वारुळात डोले. रमेच्या माथ्या लांब केस चवर बरे हाले गे, चवर बरे हाले. रमेच्या माथ्या रामोली मोगरी परमळ कसा सुटे गे, परमळ कसा सुटे. रमेच्या अंगार बिट्याची चोळी बिटी घट्ट झाली गे, बिटी घट्ट झाली. श्वास झाले कासावीस जीव भीतर जळे गे, जीव भीतर जळे. पिपळ पेटला परार परार सावर मे घरदार. वारो भावता जळीमळी जळीमळी पाऊस पडता झिडीमिडी झिडीमिडी. पाया घातले कडे तोडे चल गे रंबे पुढे पुढे, 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 चल गे रंबे पुढे पुढे. फू 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 फू. जयंती, काय चालवलंय? इतक्या दिवसांनी मी घरी आलोय, सुखाने मला झोपू दे ना. गेल्या 10 रात्री मी जागलोय माहितीये. मोनी आली मोनी गेली सांगातीची काळी गे, सांगातीची काळी. गर्भकुडीतली देवली गेली डोळ्यात तिच्या पाणी गे, डोळ्यात तिच्या पाणी. कासार दादा, या बांगड्या जरा लहान आहेत, एक गळा मोठा देता का? लहान नाहीत, त्या बरोबर आहेत. भरण्याची एक पद्धत असते. हा, अगो बाई, हो. बांगड्या कशा भरायच्या ते तुमच्या नवऱ्याकडून शिका. पुरुष असूनही इतकी वर्ष नाटकात बांगड्या भरतात, एकही बांगडी कधी तुटली नाही. काय काय चालवलंय? इतक्या दिवसांनी घरी आलोय, सुखाने झोपू देशील की नाही? गेल्या 10 रात्री जागलोय मी माहितीये. खेड सोडून शहराकडे पुन्हा वळती माझे पाय. हो, खेड सोडून शहराकडे पुन्हा वळती माझे पाय. संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणि कनान. संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणि कनान. पहिलं आणि शेवटचं सांगतो, तालमीमध्ये व्यत्यय आलेला मला अजिबात खपत नाही. आणि यापुढे असं होणार नाही याची काळजी घे, समजलं? ही आता परकी झाली, कलेच्या होतील परी गजाली. प्रीत ही आता परकी झाली, कलेच्या होतील परी गजाली. जगणे म्हणजे नवी कहाणी, जगणे म्हणजे नवी कहाणी. मनात सलन डोळ्यात पाणी, मनात सल अन डोळ्यात पाणी. ह्या सगळ्याला मीच कारणीभूत आहे.
मीच तिला आग्रह केला होता या लग्नासाठी. अगं पण तुला तरी कुठे ठाऊक होतं? तुम्हाला हे खरंच ठाऊक नव्हतं का हो? भाऊजी असं नाटकात स्त्री भूमिका करतात ते. मला जर का माहीत असतं तर हा लग्न लावून देण्याचा मूर्खपणा मी केलाच नसता. नाही हो. हे बघ, तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस. मी बघतो काय करायचं ते. बघा आता तुम्हीच काय ते. अरे ते झाले. आपल्या जयवंताची बाईल ना रे. देखणी आहे ना. हा, पण आपला जयवंता नटी म्हणून तयार होतो हिच्याहून देखणा दिसतो. बरोबर. अरे पोर्तुगीज सोलदार पासून त्याच्या मागे लागतालाय. खरी बाय समजून. अरे जयंती, माझे रत्नप्रभेचे कपडे कुठे आहेत? जयंती, तुझ्याशी बोलतोय मी, भिंतींशी बोलत नाहीये. हे घ्या, हे शेवटचं. पण यापुढे असली घाणेरडी कामं माझ्याच्याने होणार नाहीत. घाणेरडी कामं? रंगदेवतेची सेवा आहे ही. रंगदेवता? का? काय झालं? तुम्ही असल्या बायकी भूमिका करता हे कळलं असतं ना तर लग्नच केलं नसतं मी तुमच्याशी. जयंती, का? मारा ना, मारा. आता का थांबलत? नाही जमणार तुम्हाला. खरं सांगू, 2 थोबाडी दिले असतात ना तरी वाईट नसतं वाटलं मला. उलट आनंदच झाला असता. स्त्री भूमिका करूनही तुमच्यातला पुरुष जागा आहे असं समजले असते मी. पण नाही, खरंच खरंच सगळं संपलंय. निदान या घरात तरी माझ्यासाठी काहीही शिल्लक नाही. लग्नानंतर कौतुकाने आपल्या बाळाची दुपटी धुवावी असं स्वप्न असतं प्रत्येक बाईचं. पण इथे तुमच्या चोळ्या गंगावणं थोडं नशिबी आलंय माझ्या. इथे अजून थोडे दिवस जरी राहिले ना तर अख्खं आयुष्यच नाटकी होऊन जाईल माझं. नाही राहू शकत मी इथे. नाही राहू शकत. संसार भंगला आता मनिया उरले गारहाणे काय उरले गारहाणे तुम्ही असल्या बायकी भूमिका करताय जर कळलं असतं ना तर लग्नच केलं नसतं तुमच्याशी. पण नाही, खरंच सगळं संपलंय. निदान या घरात तरी माझ्यासाठी काहीही शिल्लक नाही. इथे अजून काही दिवस जरी राहिले ना तर सगळं आयुष्य नाटकी होऊन जाईल माझं. नाही राहू शकत मी इथे. नाही राहू शकत. महाराणी, आम्ही युद्धावर जायचा निर्णय घेतलाय. जोवर त्या कंधार नरेशाला धूळ चारणार नाही तोवर परत येणार नाही असं ठरवलंय आम्ही. आम्हाला औक्षण करा आणि निरोप द्या. महाराणी, आपण येत का नाही? आम्हाला माहित आहे आमच्या निर्णयाचं तुम्ही स्वागतच करणार. महाराणी, आपण कोठे आहात? महाराणी, आपण येत का नाही? कोठे आहात असलंय का इथे? अरे जयवंत, जयवंत, उठ उठ. बाबा जा. जयवंत, तेव्हापासून तो बोलवते, जा बाबा जा. महाराणी, कोठे होतात तुम्ही? आम्ही युद्धावर जायचा निर्णय घेतलाय. आम्ही निघालोय. आम्हाला निरोप द्या. आम्हाला विजयाचं दान द्या. आपण बोलत का नाही? महाराणी, आपण बोलत का नाही? महाराज, मी आपली परीक्षा पाहिली महाराज. आपण विजयी व्हावं, यशस्वी व्हावं
आपण बेफिकीरपणे युद्धावर जावं. येतो आम्ही. कमाल आहे. हे घ्या. जयवंतराव, काल म्हणावं तसं रंगलं नाही नाटक. नाही म्हणजे लोकात चर्चा होती. काय की आम्ही खूप दिवस झाले दौऱ्यावर आहोत, त्यामुळे जागरण आहे, नीट झोप नाही, दगदग होते. शेवटी आम्ही पण माणसंच आहोत ना. अहो पण हे लोकांना कोण समजावणार? नाही, खरं आहे तुमचं. तुम्ही हे परत घ्या. मला हे स्वीकारण्याचा हक्क नाही. नाही, हे पहा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. फक्त पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्या. हां, चल. हां. जयवंत, खरं तर मी विचारू नये, पण काळजी वाटते म्हणून विचारतो. आजपर्यंत असं कधीच झालं नाही, मग कालच. कांता, हां बोल. जयंतीला माझं काम करणं पसंत नाही. मी नाटकांमध्ये स्त्री भूमिका करतो हे आवडत नाही तिला. वहिनीला? हो. काल सुद्धा नाटकाला निघण्यापूर्वी आमचा याच विषयावरून वाद झाला होता. नेमकं काय झालं? म्हणजे मी घरी सुद्धा माझ्या भूमिकांचा अभ्यास करतो याचा त्रास होतो तिला. हे बघ जयवंता, घरामध्ये तू स्त्री भूमिकांचा अभ्यास करू नकोस. घरामध्ये फक्त तू नवरा हीच भूमिका वठव. ठीक आहे, सर्व विसरून जा. चल. आणि हे बघ, परवा तुला भामिनीची भूमिका करायची आहे, तेव्हा घरी गेल्या गेल्या वहिनींची समजूत काढ. कारण नटाला एखाद्या भूमिकेवर जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याचं चित्त स्थिर असावं लागतं. आणि चित्त स्थिर तेव्हाच होतं जेव्हा घरात शांतता असते. हां, वहिनीची समजूत घाल. खरंय तुझं. मी माझ्या भूमिकांचा विचार करता करता तिच्या भावनांचा विचार केलाच नाही. पण यापुढे असं होणार नाही. चल. जयंती, बसा ना, मी पाणी आणते. हो. वहिनी, बायकी भूमिका करणाऱ्यांचं हे असंच असतं. हे तेव्हाच जर कळलं असतं तर मी तुला सावध केलं असतं. ज्या लग्नातून वैवाहिक सुख मिळत नाही त्याला काय अर्थ आहे? अहो, काय वाजताय? द्या इकडे. बेशरम, आपल्या घरातल्या खासगी गोष्टी तू बाहेरच्यांना कळवतेस. बाहेरचं कोण? वहिनीलाच तर. आणि काय चूक आहे त्यात? नवरा बायको मध्ये तिसरी कुठलीही व्यक्ती ही बाहेरचीच असते. आणि एक नवरा म्हणून मला ही गोष्ट अजिबात चालणार नाही. नवरेशाही गाजवण्याआधी नवऱ्यासारखे वागायला शिका. तू काय बोलतेस जयंती? तोंडावर. नवऱ्यासारखे राहिला असतात तर तोंड उघडायची वेळच आली नसती. जयंती, मर्यादा सांभाळून बोल. खरं तेच बोलते मी. तुमच्यातला पुरुषार्थच संपलाय. माझ्यातला पुरुषार्थ बघायचा तुला? माझ्यातला पुरुषार्थ बघायचा तुला? माझ्यातला पुरुषार्थ बघायचा ना तुला? दाखव तुला माझ्यातला पुरुषार्थ. दाखव तुला माझ्यातला पुरुषार्थ. दाखव. बेशरम, प्रत्येक गोष्टी बाहेरच्या सांगतो तू. लाज नाही वाटत? बघ, पुरुषार्थ बघून घे माझ्यातला. बघ ना, बघ, पुरुषार्थ घे. बघून बघ.
जयंती डोळे उघड ना. हे जयंती, 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 डोळे उघड ना ग. माझं चुकलं. माझ्याशी बोल ना. हे जयंती, डोळे उघड ना ग. माझं चुकलं जयंती. जयंती, जयंती. सॉरी. त्यांच्या लहान मेंदूला जबर दुखापत झाली होती. आय एम व्हेरी सॉरी. शी इज डेड. बॉडी तुम्ही मॉर्गमधून कलेक्ट करू शकता. रिपोर्ट्स तिकडेच मिळतील. जयवंता खून करेल पटत नाही हा. खून नाही रे, रागाच्या भरात ढकललं वर मी बसलं. रे रवळनाथा, आता काय? गेला तुरुंगात. तो स्वतः सोलदाराच्या स्वाधीन झाला. पण त्याच्यामुळे सजा कमी जातली काय? देव जाणा. Vamos. Entrad. डिस्कुल्प, मी खूप प्रयत्न केला, पण तुझ्या जन्मठेपेची शिक्षा मी कमी करू शकलो नाही. मृदू, आज राघवा होता रे. उमेदीन भल्ला असता. खूप इच्छा होती रे त्याची गय मुक्त झालेले बघायची. स्वातंत्र्य मिळायच्या आधीच मुक्त झालो बापडो. आता आम्ही सुद्धा जाणार एक दिवस. हा दमा काही साथ सोडणार नाही आमची. आतोन, या स्वातंत्र्यामुळे खूप लोकांचा फायदा झालाय रे. त्या मुक्तीवाल्यांमुळे बाकीच्या सारांनाही सोडून दिले. तसे झाले असते तर आपला जैवन नसता का सुटला. ओब्रेगात. गोय मुक्त झाले आणि तुका पण मुक्ती मिळाली जयवंत. उसे या फुटून ओब्रेगात. आता काय करायचं ठरायला? मी गावी जाईन बहुतेक. बघू काय होतं ते. माझा ॲक्शिल. बोला. तुम्ही सरळ मुंबईला जा. मुंबई? गावात गेल्यास तुका लोक वेगळ्या नजरेने बघणार आहे. त्या गेल्या काही वर्ष तुका ओळखणारी माणसं किती राहिली आहेत. मी आदेश, दुसऱ्यासाठी तू तुरुंगातून सुटलेला एक खुनी आहेस. त्यांच्या नजऱ्यांचा, त्यांच्या बोलण्याचा तुला त्रास होईल. हे जगणं कठीण होऊन जाईल. त्यापेक्षा मुंबईच बरं. अरे एवढ्या मोठ्या शहरात कोणी कोणाच्या चौकशा करत नाही. तू नव्यानं जीवन सुरू कर. हो, काहीतरी काम शोधावंच लागेल. नाहीतर त्या शहरात एक दिवस सुद्धा काढणं कठीण होऊन जाईल मला. तू तुझ्या जुन्या मालकाला का मिळत नाहीस? तोच म्हणाला होतास ना कधीतरी ये. अहो, पण त्याला बरीच वर्ष झाली. अरे प्रयत्न तरी करून बघ. ठीक आहे. कोण पाहिजे तुम्हाला? मला साहेबांना भेटायचंय. इकडून डावीकडून दुसरी कॅबिन.
साहेब, मी जयवंत शिरोडकर. जेलमधनं तुझी सुटका झाली तर आता तुझी इच्छा अशी आहे का की आम्ही तुला इथे नोकरी द्यावी? आम्हाला खुन्याची गरज नाही. पण सॉरी, या विषयावर मी अधिक बोलू इच्छित नाही आणि माझा तोल जाण्याआधी इथनं निघून जा, नाही तर तुला धक्के मारून इथनं बाहेर काढावं लागेल. किती रे? ये चला ये मेले रे काजीनी खेळणार. हे आमच्या टायमार आम्ही एका फटक्यान 4 काजी उडयत आले. चला काजीनी खेळतात. आतोन, तुझ्या साडवाचं काय रे? मुंबईसून येणार होता ना आज? येतलं रे, अजून पहिली गाडी खय पावली. आजकाल गाड्या तरी खय टायमावर येतात म्हणा. मरतो तू किती सांग, पण आताच्या लोकांच्या नशीब रे. आता गाडी ही गावा मेरेन येता. आमच्या टायमार आम्ही बाण्यापर्यंत चालत जायचो. अरे एकच गाडी होती मार्कुसाची, पण अडल्या मार्कुसान कधी ना म्हणूक ना रे. हाऊस मोरतू हे जय बन बरं तो. मी सांगितलं होतं ना, सगळ्यांक सोडलं, आपल्या जयवंतलाही सोडलं असणार. हे बघ जयवंता, आयुष्याचे भोग कधी कुणाला चुकलेत का? कसं झालं, काय झालं हा विचार करत बसण्यापेक्षा आयुष्यात पुढे काय हा विचार करणं शहाणपणाचं ठरेल. आता तू म्हणशील मी पण तुला शहाणपणा शिकवायला लागलो. नाही कांता, तसं नाही. आता मला तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? तू म्हणतोयस ते पटतंय मला, पण त्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. पुढे काय? काहीतरी ठरवलं असेल ना? हो, तसं ठरवून आलोय मी, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. ती कायमचीच आहे. काय मदत करू सांग. कांता, मला नाटक करायचंय. म्हणजे तू पुन्हा स्त्री भूमिका करणार? अर्थात. ज्या गोष्टीसाठी माझं नाव पंचक्रोशीत झालं होतं तेच गोष्ट करणं योग्य वाटतं मला. तू गप्प का? अरे जयवंता, आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. आता स्त्री भूमिका करण्यासाठी नट्यांना बोलावलं जातं, त्यांना बघायला गर्दी जमते. तुझं वय झालंय, तुला कोण बघणार? मला नाही वाटत तुला काम मिळेल. पण मला नाही वाटत असं. मला सांगतोय, नट म्हणून मी एक काळ गाजवलाय. माझा अजूनही विश्वास आहे, लोक माझ्यावर तेवढाच प्रेम करतील, तितकीच गर्दी होईल. जयवंता, हा झाला भूतकाळ. वर्तमानात ये. परिस्थिती बदलली आहे, काळ बदललाय, रंगभूमी बदलली आहे. मला नाही पटत, मला नाही पटत. मी जयवंत आहे, जयवंत शिरोडकर. लोक वेडे व्हायचे माझ्यासाठी. चल. प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय. स्वरांकडे लक्ष दे रे. रात्रीचा समय सरून रात्री. हा, छे, हे काहीतरी वेगळंच वाटतं हो. तुम्हाला काहीतरी वेगळं वाजवता येतं का? वेगळं? अरे हे पद, ह्याच्यातले शब्द महत्वाचे आहेत, आणि गाणं म्हटलं नाही तर लोकांना आवडेल का? त्या लोकांना काय कळतं? त्यापेक्षा आपण असं करूया का,
या गीताचे बोल दुसऱ्या एखाद्या नवीन चालीवर चिकटवून टाकू. कुठल्या? ला 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 ला. मास्तर तुम्ही जरा सराव करून ठेवा, मी आलोच फुंकून. चल रे. वेगळं बघतो काहीतरी. अरे काय वेगळं करणार आहेस तू? आणि हे सगळं खपून कसं काय घेतोस तू? तेव्हा तुला एक शब्द इकडचा तिकडे झालेला चालत नसे. जयंता, जमाना बदललाय, मलाही पटत नाही, करावं लागतं. अरे मग सोडून दे ना अशी कामं. आणि पुढे आपण नाटक कंपनी काढूया, मी पैसा लावतो. अरे पण आजकाल नाटकं पण चालत नाहीयेत. ते मी बघून घेईन. नाटकं कशी चालवायची ते मी बघेन. ठीक आहे, तू कोणती भूमिका कर, पण स्त्री भूमिकेसाठी आपण एखादी नटी आणूया. वेडायस का तू कांता? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नाटकात स्त्री भूमिका मीच करणार. हे घ्या पैसे. हो पण पैसे मोजून घ्या. हो नाही, तेवढा विश्वास आहे माझा. तुमच्या नाटक कंपनीला माझ्या शुभेच्छा. या आता, देव तुमचे बरे करो. धन्यवाद. जयवंत, रे जयवंत. मोर तू काय घेऊन आलायस? सान्ना रे. सान्ना? अरे मध्येच काय असं? अशे रे काय जयवंत, रे आज साहेबिनीचे फेस्ट ना, विसरलास? साहेबिनीचे फेस्त आतून नाही ना रे, नाहीतर त्याची 2 दिवस आधीपासनं गडबड असायची. दरवर्षी सान्ना घेऊन यायचा. एकदा तुझ्या तालमीत सान्ना घेऊन आला होता. गरम गरम खा म्हणून तालीम भर तुझ्या मागे नाचत होता. गेला बापडा, आतून गेला, माझ्या तालमी गेल्या, सगळं संपलं. जयवंत, अरे काही संपलं नाही रे. असा हताश होऊ नकोस बाबा. बरे वाईट दिवस सगळ्यात कसा, पण ते बदलतात. हेही दिवस बदलतील, काळजी करू नको. हा चला, येतो मी. घरी पाहुणे यायचे चुनेकडचे. चांगला खा. हा अरे आजोबा, ओळखलात की नाही? राजदी, कुठे गेला होतास? देवळात प्रसाद चढवायला. आईची अंगवण होती. इंटर पास झालो तर पेढे. पास झालास? हो आजोबा, हे घ्या पेढा. आता पुढे नोकरी? हो, मुंबईला चाललोय. का? बाबांची खूप इच्छा होती मी नाटकात काम करावं. आता तोच व्यवसाय करीन म्हणतो. मग हा पेढा तुझा परत घे रे बाबा. पण का आजोबा? अरे माझं ऐकत असशील ना तर हे खूळ डोक्यातना काढून टाक आणि कुठेतरी चांगली नोकरी बघ. आयुष्य सार्थकी लागेल रे तुझं.
अरे आपल्या गावात एकाच्या आयुष्याचं नाटक झालेलं असताना हे दुर्दैवी विचार तुझ्या डोक्यात येतात कसे बाबा? आजोबा मला नाही कळलं. अरे तुझ्यासारखाच विचार होता रे त्या जयवंताचा, पण आज 2 वेळच्या जेवणाकरता इतरांकडे हात पसरावे लागतात बाबा त्याला. माझा डाऊट खरा झाला. तुला टीबीचे इन्फेक्शन आहे. बट इट्स नॉट टू लेट. डॉक्टर याबद्दल बाहेर कोणाला बोलू नका. डोंट वरी. बट डू वन थिंग. लवकर सिटीमध्ये जा, तिकडे याचं ट्रीटमेंट आहे. अँड वन मोर थिंग, दिस ट्रीटमेंट थोडा कॉस्टली आहे. सो फर्स्ट अरेंज फॉर मनी. ओके, टेक दिस. जयवंत, पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे सोडून काही माग. असं नको म्हणूस रे. तुला मी देतो ना परत. नाहीतर नाटकाचं सामान देतो तुला. काय करू तुझं नाटकाचं सामान घेऊ? आणि आजपर्यंत तू कधी दिलेस नाही. मी तसे मागितले पण नाही कधी, पण आता नाहीत पैसे माझ्याकडे. मला एक नाटक मिळू दे रे. नाही तुझे सगळे पैसे परत दिले ना. शक्य नाही ते. सोडती आशा. अरे या नाटकानेच घात केलाय आपला. आई म्हणत होती, नाच सोड, लग्न कर, प्रपंच कर. सगळेजण प्रवाहाबरोबर वाहत वाहत गेले. तू आणि मी मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहिलो. पण कधीही बूड स्थिरावलं नाही. आयुष्य स्थिर झालं. सतत फरफट. तू आणि मी संपलोय जयवंता, संपलोय. नाही, मी अजून नाही संपलो. मला माझी अजरामर भूमिका करायची. अरे अजून त्या भ्रमात राहू नकोस. कोण तुला भूमिका देणार आहे? वय झालंय तुझं. आरशात बघ जरा. 50शीचा आहेस पण 60चा दिसशी. बायको गेली, जमीन गेली, पण नाटकाची नशा मात्र उतरली नाही तुझी. अरे जयवंत, आता तरी जागा हो आणि कबूल कर की नट म्हणून तू संपलायस. नाही, जयवंत अजून संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही. कोण म्हणतं माझं वय झालंय? कोण म्हणतं मी थकलोय? लतिके, त्यांना म्हणावं आजही माझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून 10 देशांचे राजकुमार उसासे टाकतात. किती जण गोंडा घोळत होते माझ्या भोवती, पण मी एकाचीही डाळ शिजू दिली नाही. कारण मला ओढ आहे ती कर्तृत्वाची, कर्तबगारीची. आणि याच एका गोष्टीसाठी मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पण याच कर्तबगारीचा जर त्यांना गर्व झाला असेल तर ठीक आहे, मी सुद्धा दाखवून देईन त्यांना की मी कोण आहे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणावं, एकदा का आव्हान दिलं मग तिथे माघार नाही.
मी माघार घेणार नाही. मी माघार घेणार नाही. मी माघार घेणार नाही. मी माघार घेणार नाही. नाही. ज्या रंगभूमीसाठी मी माझ्या आयुष्याचा होम केला तिला सोडण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. मी नाही. असं म्हणतात की जे जिथं हरवलं ते तिथेच शोधायला हवं. आणि या नाटकात माझं सर्वस्व हरवलं. ते मला तिथेच शोधावं लागेल. आणि मी शोधणार. माझं नाव, माझी प्रतिष्ठा, माझं सर्वस्व, मी सगळं काही या नाटकात शोधणार. मी नाटक सोडणार नाही. मी नाटक सोडणार नाही. मी नाटक सोडणार नाही. मी नाटक सोडणार नाही. ए राजदीप, अरे हे मासे घेऊन कुठे निघालास बाबा? कुठे म्हणजे? फेस्ट झाला ना रे आपला. हा, फेस्ट तर झालं, पण आपला काला जवळ येतोय ना. काल्यावरून आठवलं, यंदा नाटक कुठचं रे काल्याला? कोणतं म्हणजे? संगीत रत्नप्रभा. रत्नप्रभा झेपणार आहे का रे तुम्हाला हे नाटक? कठीण आहे म्हणूनच घेतलंय. बाजूच्या गावात बसवत होते, त्यांना जमेना म्हणून आम्ही चॅलेंज घेतलंय. ते रत्नप्रभेचं पार्ट कोण करतंय रे? खूप महत्वाचं आहे ते. अरे वा, तुम्हाला कसं माहित? अरे खूप वर्षापूर्वी गावात झालं होतं नाटक. काय नाटक झालं होतं? 6 महिने चर्चा चालू होती आजूबाजूच्या गावात. म्हणूनच कोल्हापूरून नटी आणतोय आम्ही. कधी येणार तुमची ही नटी? आजच. हे बघा, खास नटीसाठी आणलंय. पैस मारतोस? नाही झेपणार तुम्हाला हे नाटक. मारली पैस. जो कोण जिंकेल त्याला असेच मासे आणून द्यायचे. बघू कोण जिंकतोय ते. जा जा घरी जा. मासे नाचतील ते उन्हात. हा, आणि नटी पण वाट बघत असेल ना. अरे राजदीप, मासे घेऊन कुठे चाललास? आणि तुला काय सांगितलेलं मी? नटीला घेऊन माझ्या घरी ये म्हणून. अरे तिकडे राजूला पाठवलंय. मी घरी तिच्या जेवणाची सोय करतोय. अरे ती माझ्या घरी केली आहे मी. काय सिद्धार्थ? हो हो केली आहे. ए, आणि हे मासे मी काय माझ्या बोडक्यावर मारून घेऊ? ते तुझं तू बघ. ते काय नाही, ती आज माझ्याच घरी राहणार. आणि मास्तरांनी पण परवानगी दिली आहे मला. म्हणजे मी काय तिला तुझ्या घरी पोचवाय पुरता? तसं जर असेल ना तर तुझं तू बघ. काय झालंय? अरे हो झालं. रवळनाथा, एवढं मनावर घेतलंस माझं बोलणं? आजवरच्या आयुष्यात तुला कधी बोललो का? आता माझंही वय झालं, तोल जातो. समजून घे. तुला रडायला किमान माझा खांदा आहे. मला चल निघतो. पोरं वाट बघत असतील. आज नटी यायची आहे. तालमी सुरू करायच्या आहेत. संध्याकाळी येतो. काळजी घे. देवा पाव. राजदीपा, नाटक बरं चाललंय ना तुमचं? हो, मस्त बसलाय. काय काम करते नटी. ती खरी रत्नप्रभा जख मारली. आज येते ना आपली नटी. आज या मुद्दाम तालीम बघायला. वेळ नाही रे मला. आज याला हरवायचंय. काय घाबरलात की काय? तरी मी सांगत होतो मीच जिंकणार. पैज मारायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. अरे राजीव, घोटाळा झाला. नटीचा निरोप आलाय. ती येऊ शकणार नाही. का? तिचं लग्न ठरलंय. काय? हो, लग्न ठरलंय. पैज मारायच्या आधी विचार करावा रे माणसानं. कुणीच तयार नाही. मी कोल्हापूरच्या दोघांना सांगितलं होतं. त्यांचा निरोप आला. काहीच सोय झाली नाही. आधीच सांगत होतो, या संगीत नाटकाच्या भानगडीत पडू नका. स्त्री पात्र विरहित सामाजिक नाटक करू. मला वाटतं हे नाटक रद्द केलेलंच बरं. ए, डोकं फिरलंय का तुझं? आजूबाजूच्या गावात बातमी पसरली आहे आपण नाटक करतोय ते. आता नाक कापलं जाईल आपलं. आपणच बोलतोय. मास्तरांना विचारूया ना. हो मास्तर, आता निर्णय तुमच्या हातात. तुम्ही काय सांगाल ते.
जयवंता. कोण? तो म्हातारा आणि रत्नप्रभा. रत्नप्रभेची मूळ भूमिका कोणी केली माहिती आहे तुम्हाला? त्याने, जयवंता शिरोडकरने. काय सांगता? हो. तरी पण मला नाही वाटत की या वयात आणि नाही तो- नाही नाही, ती जबाबदारी माझ्यावर सोपवा. फक्त तुम्ही तुमच्या भूमिकांकडे लक्ष द्या. मग चालेल. चला मग. चला चला चल. जयवंता, हे जयवंता, अरे हे मुलं तुला भेटायला आली आहेत. ते संगीत रत्नप्रभा करताय. ते विचारतायत रत्नप्रभेचं पात्र तू करशील का? हे बघ. ते काय करायचं? एवढं लांब लचक आयुष्य आपल्याला नको. चल रत्नप्रभे चल. असं जोरात येऊ दे, जोरात. हो. चल रत्नप्रभे चल, माझ्या बरोबर चल. नाही महाराज, मी तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही. कशी येत नाहीस तेच बघतो मी. येतेस की नाही? ते कधीही शक्य होणार नाही, कारण मी प्रतिज्ञा केली महाराजांची की मी माझ्याशी. अरे 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 पाणी घे, पाणी घे, पाणी 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 देऊ. बरायस ना, पाणी दे. मास्तर, आता काय करायचं? आता जे काही करायचं ते तुम्हीच करायचं मास्तर. कारण नटींनी नकार दिला तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाटक रद्द करूया म्हणून. पण तुमचाच आग्रह होता जयवंताला तिच्या जागी उभं करायचं म्हणून. अरे हो हो, एकदम असे हातपाय गाळू नका. म्हणजे अजूनही तुम्हाला वाटतंय काही होईलच? हो. नाटक मरू दे रे. उद्या लोकांना काय सांगायचं ते तरी सांग. आणि यापुढे ठरवून टाका, स्त्रीपात्र विरहित नाटक करायचं. उगाच कोण जाणार दरवर्षी नटीचे पाय धरायला? त्याची गरज नाही. बसा ना, बसा. मला इथे बघून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल नाही? पण माझा नाईलाज होता. नाही, आमचा कोणाचाही तुझ्यावर राग नाही. तू उगाच गैरसमज करून घेऊ नको. कारण नाटक होणं हेच नियतीला मान्य नाहीये. मी काम करायला तयार असले तरीही मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला समजावलंय की ही माझी शेवटची भूमिका असेल. माझ्यामुळे तुमचं सगळ्यांचं नुकसान होणं त्यालाही मान्य नव्हतं. चला तर मग तालमीला लवकर. अरे पण जयवंताचं काय? अरे त्याचं तुम्ही बघून घ्या ना. हा हे बघा, तुमचे संवाद मी पाठ करूनच आले. छान. तर हे बघ, जेवणाचं तू बघून घे. हा, आणि जेवणाचं काय ते मी बघून घेतो. फक्त स्टेजचं तेवढं ते ह्याला सांग. स्टेजवर फक्त 2 लिंगा लावायच्या राहिल्या. आलास? चल, तयार आहे मी. लवकर. कांता, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या नावाला बट्टा लागेल असं मी काही होणार नाही. चल. अरे पण तुझी तब्येत? अरे मला काय धाड भरली कांता. अंगात ताप भरलेला असताना मी भामिनी केली आहे. विसरलास की काय? चल आपण निघूया. काय झालं?
म्हणजे तुला असं वाटतं की माझे संवाद पाठ नाही आहेत? युवराज, मला मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं युवराज की तुमच्यासारखा राजकुमार माझ्यावर इतकं प्रेम करेल. अगदी तुमच्या दरबारातल्या राजज्योतिषाने जरी सांगितलं असतं ना तरीही माझा विश्वास बसला नसता. कारण कितीही झालं तरी तुम्ही या राज्याचे भावी सम्राट आणि मी एका सामान्य नर्तिकेची मुलगी. आणि म्हणून आपण जेव्हा सोबत असता तेव्हा मी सारखं स्वतःला चिमटा काढून बघते आणि मनात विचार येतो की खरंच का माझं भाग्य इतकं थोर आहे की नुसताच कल्पनेचा खेळ. मग भीतीही वाटते. हे स्वप्न असलं तर आणि अचानक भंग झालं. काल तुम्ही मला खोदून खोदून विचारत होतात ना दंडावर या लाल खुणा कसल्या आहेत म्हणून. आता सांगते, या सगळ्या त्याच वेडेपणाच्या आहेत बरं. हो का? मग हे आधी नाही का सांगायचं? यापुढे असं होणार नाही, यावर एक उपाय आहे. थोडा नाजूक आहे पण इश्श, काहीतरीच काय बोलणं ते कोणी ऐकेल ना. आणि आम्हाला काही गरज नाही तुमच्या त्या नाजूक उपायांची, कारण मला चांगलं माहिती आहे की एकदा का तुम्ही जवळ आलात की मला स्वतःच आणि तुम्हाला वेळेचं अजिबात भान उरत नाही. ही कोण? ही नाही, हा जयवंत शिरोडकर. जयवंत शिरोडकर? हां, एकेकाळचे महान. मी लहान असताना आईच्या मांडीवर बसून तुमचं काम पाहिलंय. तेव्हा स्वप्न पाहिलं होतं की तुमच्यासारखी खूप मोठी अभिनेत्री होणार म्हणून. तुम्ही सगळेजण यांच्याबद्दल बोलत होतात. यांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही. हा मान यांचाच आहे. माझं भाग्य थोर म्हणून मला आज तुमचं काम पाहायला मिळणार. आपण मला बोलावलं युवराज? रत्नप्रभे, मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. बोला युवराज. तुला काळजावर दगड ठेवून ऐकावं लागेल. आपल्या प्रेमासाठी मी तेही करीन युवराज. बोला. रत्नप्रभे, उद्या माझा राज्याभिषेक होणार. काय? म्हणजे आपण सम्राट होणार युवराज? हो, पण या सम्राट पदाच्या यज्ञात मला एका गोष्टीची आहुती द्यावी लागणार आहे. कोणत्या गोष्टीची? आपलं प्रेम. रत्नप्रभे, मी नाही होणार सम्राट. नाही होणार. नाही, नाही युवराज. आपण सम्राट व्हावं हे अख्ख्या राज्याचं स्वप्न आहे आणि माझंही. आणि त्यासाठी मी आपल्या प्रेमाची आहुती द्यायला तयार आहे. आपण जावं युवराज. या क्षणी राज्याला आपली जास्त गरज आहे. तुम्ही जा युवराज, तुम्ही जा. मृत्यू समया विरह वेदना
नाथ अनाथ मज करुणी जाता अंतरातुनी टाह फुटला अर्थहीन जग साथ ही सरता अर्थहीन जग साथ ही सरता. पण युवराज, तुमच्याशिवाय हा जन्म काय कामाचा? मी माझ्या प्रेमाशिवाय नाही राहू शकत युवराज. मला जळी स्थळी फक्त तुम्हीच दिसता. मी कशी जगणार, कुणासाठी जगणार? हा देह तुमचा होता युवराज. तुम्हीच जर नाकारलं तर याचा काय उपयोग? आता या शरीराचा त्याग करून मी कायमची तुमची होऊन जाईल. नाथा विना दासीचा जन्म व्यर्थ, कोंदणा विना हिऱ्याला काही न अर्थ. मला माफ करा युवराज. आपल्या प्रेमाचं प्रतीक हा हिरा गिळून मी आपलं प्रेम अमर करीन. हे मृत्यू देवा, मला शरण दे. रसिक प्रेक्षकांना एक विनम्र सूचना. कुणीही आपल्या जागेवरून हलू नका. आज या ठिकाणी आपल्या गावातील एका महान नटश्रेष्ठाचा सत्कार होणार आहे, ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी पणाला लावलं. त्या नटश्रेष्ठाचं नाव आहे जयवंत शिरोडकर. जिंकलास रे जयवंता, जिंकलास. तू बोललास ते खरं करून दाखवलंस. अजून तू संपलेला नाहीयेस. नाही, तू संपणारही नाहीयेस. चल, प्रेक्षकांची गर्दी तुझी वाट बघते. चल जयवंता. नाही जयवंत, तू गेलेला नाहीयेस. अरे, तोंडाला रंग पासून या रंगमंचाच्या अवकाशामध्ये प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला मरण यावं असं प्रत्येक कलावंताला वाटतं. आणि तू ते साध्य केलेस. तू अमर आहेस जयवंत, तू अमर आहेस जयवंत. वेळी आशा उरात असते, शिखर यशाचे स्वप्नी दिसते, परंतु घडून डोळे बघता काळोखातून
दाटून नियती हसते येती दाटून डोळे जरी फुलती ओठावरती तराणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे